व्रतांतामध्ये असणारी दात किळी बसायला लागली. काय करावं कळत नव्हतं. जिकडं तिकडं असणारा हाकार त्या ठिकाणी झाला. संपूर्ण ज्या ठिकाणी चराचर असणारं भयभीत झालं. झाल्याच्या नंतर पंचयोजने उंची ध्वरा ऐसा पर्वत सवितर कपिंद्र सत्वर पडिला. 10 योजन असणारं पर्वताची उंची आहे. 5 योजन असणारी रुंदी आहे. आणि असा पर्वत माझ्या हनुमंतानं आल्हाद त्या ठिकाणी उचलला. उचलल्यानंतर कोणी पाही पर्वत उपडिला दोई बाही उसळला लवलाही रमणाही हनुमाता. एवढा असणारा पर्वत माझ्या हनुमंताने बळाच्या जीवावरती उचलला. आणि उचलल्याच्या नंतर महाराज म्हणले घाम आला का नाही आला का नाही आला सांगू लागले. छत्रांगजेली बाळा गज सुंदरंडे कमळ देखो तैसा चालिला कपिनायक गिर्यालोले चौकडोनी. आलोली असणारा पर्वत माझ्या हनुमंतानं उचललाय. पावसाळ्याचा दिवस असावं. लहान लेकरानं हातामध्ये छत्री घ्यावं. श्रम येईल का ताकद लागल का नाही लागणार. हत्तीनं असणार आपल्या सोंडेमध्ये कमळाचं फूल घ्यावं. ताकद लागल का नाही लागणार. अशा प्रकारे असणारा हनुमंतानं पर्वत घेतला आणि बिर्र असणारे चालू लागले. उजेड असणारा त्या ठिकाणी पडला. तरी असणारा अंधार होता आणि माथ्यावरती असणारा उजेड आणि त्या उजेडामध्ये असणार अवघ लखलखीत असणार गगन झालं. झाल्याच्या नंतर अंधार प्रकाश माता बर वेग उडत जाता. अयोध्येचा प्रदेश पावता परते तत्वता देखिला. पर्वताचा अंधार आहे वर उजेड आहे आणि माझे हनुमंत वेगानं जायचे. सकाळ होण्याच्या आत पोहोचायचे. आणि एवढ्या वेगानं जात असताना नंदीग्रामाच्या प्रवेशामध्ये आले. आणि भरतीनं त्या ठिकाणी पाहिलं. पाहिल्यानंतर काय 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 जातोय गगनी लक्षिता सिंधी लक्षणा. विस्मित माझे भरतजी झाले बाबा. रात्रीची वेळ आहे. जवळजवळ 1 वाजून गेलाय. आणि एवढ्या मध्यरात्री आकाशामधून काय जात असल पाहायला गेलं तर ओळखू येत नाही. विचार करायला गेलं तर कळत नाही नेमकं काय असावं याचा विचार भरतजी करू लागले. इंद्र बैसला विमानी सवे अप्सरा घेऊनी क्रीडा करीता ये गगनी लाजमनी असेना. अनुमान प्रमाण भरतजीने लावायला सुरुवात केली. जी आरती ती आरती खाली अंधार आहे वर उजेड आहे. ती आरती काय असल इमान असल. मग इंद्र असणारा इवायनात बसला असल. सोबत अप्सरा घेतल्या असतील आणि अप्सरा सोबत घेऊन क्रीडा करण्यासाठी निघाला असल. या इंद्राला लाज कशी वाटत नाही असा विचार करू लागले. अंग प्राण वात सुटला त्याने औषधी नाद उठला ध्वनी विचित्र उमटला तो ऐकिला भरताने. अंगत्राने असणारा वारा सुटला होता. आणि ह्या वाऱ्यानं असणार त्या पर्वतावरती असणारे जे काही झाडं झुडप होते औषधी होत्या ना त्या झाडांचा असणारा पाल्यांचा कर 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 असणारा आवाज येऊ लागला. ध्वनी विचित्र असणारा उमटला आणि भरताच्या कानावर गेला. गेल्याच्या नंतर केवळा उलटू
विचारत आकाशी. बरेचसे त्या ठिकाणी विचार करू लागले बाबा, केवढा असणारा हा इंद्र उद्भट झालेला आहे, याला असणार या ठिकाणी कळत नाही, याला मान मर्यादा असणारी सोडलेली आहे आणि सैरा असणारा सैराट मनामध्ये होऊन या ठिकाणी विचारत आहे, याला कळावं ना, आपण कुठं जावं, काय करावं, काय याला कळत नसल विचार करू लागले. तव घेऊन वारंगणा बरं बरं विमान वितवी गगना मग उलंगोनी साधू सज्जना वाह. कर्याटन उन्मता. अट्टण असणारा उन्मत याने केले, सोबत वारांगणा घेतल्यात आणि या वारांगणा घेऊन हा असणारा क्रीडा करण्यासाठी निघालाय. मग याला कळावं ना, साधू संत सज्जन हे सर्वस्व असणारा यानं सोडून दिले, आपल्या पदाचा याला असणारा अभिमान चढलाय आणि अभिमानाच्या जीवावरती असणारा इंद्र निघाला असेल असा विचार त्या ठिकाणी बरंच करू लागले. स्त्रीचा निरत झाला मध्य पाशवी मातला वाह लोभे फुलला गेला गेला त्याचा गेला विवेक. नाथ महाराज सांगतात बाबा, जो असणारा स्त्री सवेरत झाला, दुसरा दारू सवे मातला आणि तिसरा मध्य त्या ठिकाणी धनुलोभी मुलला. एक बाईच्या नादाला लागलं, एक दारूच्या नादाला लागलं आणि एक पैशाच्या नादाला लागलं, अशा तीन माणसाचा विवेक जातो. मग कसा कसा जातो सावधपणानं ऐकावं विनंती करू लागले. विशाल मनिजेरत बरं. सर्वदा ते उन्मता. वा वा वा. आठवे स्वार्थ परमार्थ बरं. स्वेच्छा विचरत खर जैसा. स्वेच्छा विचारे कर जैसा. महाराज सांगतात बाबा, एकदा का जर वेशेच्या नादी माणूस लागला, त्याला सार्थ कळत नाही, परमार्थ कळत नाही आणि देवदेवाचं कार्य कळत नाही. माणसासारखा वागतो का नाही, गाढवासारखा वागायला लागतो आणि काय काय करतो. करणे मर्यादा बरं. दिवसा देखता जनपाला. वाह. वेशाद्वारी विचरे सदा नसरे करा मागारा. एकदा जर त्या बाईच्या नादाला लागलं, तो असणार माघारी येत का, दिवस कळत नाही, रात्र कळत नाही, कसा वागू लागतो गाढवासारखा. का त्याला मर्यादा कळत नाही, त्याला लाज कळत नाही, त्याला साधू संत कळत नाही, त्याला दिवस रात्र कळत नाही आणि गावात काय चालू आहे कळत नाही. मग त्या बाईच्या नादाला लागतं आणि तिच्याच घरी जातं आणि गाढवासारखं काय काय करू लागलं. लातानी ताऊरावारी बरोबर. ती धावे सन्मुख करी. गोड. पदा बिगात मोठाला री. बरं. आवडी करी जले. आवडी करी जेरीत. महाराज म्हणले त्याच्या नादी एकदा गाढव गाढविणीच्या नादी लागलं, मग ती गाढवीण असणारी दोन्ही लाता मागच्या उचलते आणि त्याच्या तोंडावरती हाणते. गोड असणाऱ्या लाता हाणून घेतय आणि काय काय म्हणतय. तरी जागृत जगामध्ये सुखाची माने निरंतरी पाऊल जाऊन येणे दुरी हृदयावरी जेरिता. आणि त्याच्यातच सुख मानतय, बाकी म्हणले कशातच सुख नाही. निरंतर असणार समाधान मानतय आणि तिनं हाणलेली लात आणि तिनं फेकून हाणलेला चप्पल खाली पडून देत नाही, सारखं हृदयावर घेतय आणि काय काय बोलू लागलं. जन्मांतरीची फळली भाग्य. बरं. हिचे पाद कमळ लाड दही लागे. गोड गोड. सर्वे दंडिली भाग्य. व्रता वैराग्य कष्टते. व्रता वैराग्य कष्टते. काय म्हणू लागलं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले आणि जेव्हा या विठ्ठल
काम आहे की काय? याला पाऊस कळणं वारं कळणं, अहो दैवायोगानं भेटले आरामानं खावं हेही तुम्हाला कळत नाही. एवढं सुख असणार तिच्या लाता असणाऱ्या हृदयावरती घेण्यामध्ये आहे आणि याच्यातच सौभाग्य असणार मानतंय असं असणार बोलू लागले. श्री कामाची ऐशी रीती ऐक मत त्याची स्थिती वेचून पदराची संपत्ती सोय होती जगनित्य. महाराज म्हणले बाईच्या नादाला लागणाऱ्या माणसाची अशी रीत आहे. आता जर असं दारू पिणाराचं ऐका म्हणले, दारू पिणार एकदा दारूच्या नादाला लागलं स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करतय, जगनिंद्य असणार वागायला लागतंय आणि अजून कसं कसं करतय सावधपणानं ऐकावं. द्रव्याविक भोग जोडे बरं सकाम कर्म स्वर्गातुडे निष्काम तरी डोळ्या पुढे तिष्ठे रोकडे मोक्ष सुखा. मोक्ष सुख प्राप्त करता येतंय. कष्टानं मिळवलेल्या पैशाने काय करता येत नाही. चांगलं कर्म करता येतंय, शक्तीला पट्टी देता येते, अन्नदान करता येतंय, त्या पैशानं सुख प्राप्त करता येते आणि त्या पैशानं स्वर्गाची प्राप्ती करता येते. चांगलं कर्म केल्यावर काही बी होतंय पण ते पैसा चांगल्या कामाला लाईत नाही, हातात घेतय दुकानावर जातय इतकी पेवण घरला येतंय आणि काय काय बोलू लागतंय. हे दुनिया ऐसे धना बरं करता ते मद्यपान बघ जे दिदात बघती संपूर्ण वा नरक सेवन अकल्पा नरक सेवन अकल्प असणारे भोगतात. बघा पदरची संपत्ती सोडून देतात आणि त्या पैशामुळं मोक्ष प्राप्त करता येतंय. त्या पैशानं वाईट काम करतंय आणि दारू स्वर्ग मध्ये असणार प्राशन करतंय आणि नरकाच्या यातना भोगतंय. एवढं वाईट कर्म असणारा तो करतोय केल्याच्या नंतर महाराज म्हणले आता असणार दोन माणसाचं झालं. तिसरं ऐका म्हणजे धनलोभी. धनलोभी एकदा जर पैशाच्या माग लागलं स्वप्नात सुद्धा परत त्या ठिकाणी सुख पाहत नाही. पैसा 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 म्हणतंय आणि काय काय करू लागतंय. मरणात झटे घेता कानडे दरबाता तापे सायास करिता अरस चित्ता उपदेना. मनांत झटे घेता मरायला टेकलं तरी म्हणजे पैशाच्या माग लागलेलं माणूस गप बसतच नाही. रात्रंदिवस कष्ट करतोय 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 एक दिवस दवाखान्यात न जाता मरून जातोय. पैसा कामाला येत नाही, कमिलेला पैसा इथं सोडतोय, आपण मरतोय आणि मेल्याच्या नंतर काय काय करतोय ऐका. ऐशे ऐशा कष्ट मिळे बरं ते वाढवी उपाय बळे मग निज शरीरी कष्ट विले गोड गोड तेने फळे निज मोक्ष निज मोक्ष असणारा प्राप्त करता येतंय. कशानं? देवे दिला देह भजना गोमटा आणि लावला काला पैसा 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 म्हणून माग लागला म्हणला. असं केलं की असं होतंय, इतके दिले की इतके होतात, इतके दिले की इतके होतात आणि सकाळी इतके झाल्याच्या नंतर संध्याकाळी 500ची नोट तयार होतीच. एवढे कष्ट करतोय, स्वतःचा देह जिजवतोय. अहो या देहानं या पैशानं देवाचं चिंतन करता येतं, देवाच्या मंदिरात येता येतं. पण हे देह चांगल्या कामाला लायतच नाही, रात्रंदिवस पैशाच्या माग लायतंय आणि काय काय करतोय ऐका. जेने भोगीचे इह भोगा बरं जेने भोगीचे स्वर्ग भोग गोड गोड जेने साधे महायोग बरं जीव शिवई भाग जेथे लाहे. अहो जीव शिवाय भाग त्या ठिकाणी पद प्राप्त करता येतं, ये भोग भोगता येतं.
पण हे लक्षातच येत नाही सारखं पैशाच्या मागे लागतंय आणि काय काय करत वरीय प्राप्तीच्या नातीच्या कष्ट दिलनाजनात इतरांशी कोण पुसे ते दुःखी समजते संगतीची दुःखी समस्त संगतीचे बाबा एवढे धनाच्या मागे लागलेले सारखं पैशाच्या मागे लागतात मग तिथं का सुख असेल का संख्याला सुख असेल नाहीच ना जनसंगत केली ते पैशाच्या माग एकमेकाच्या संगतीनं दुःखी होतात आणि काय काय करतात धर्माने नदी काही पर्वकाल ठाऊक नाही वा वा. श्राद्धाची संभावना नाही बरं. निराश पायी सदा पितर मग एवढे धनलोभी पैशाच्या माग लागल्याच्या नंतर महाराज म्हणले देवधर्म माहित नाही आणि पाडव्याचा पर्व काळ तर माहितच नाही म्हणले पुरणपोळी करीतच नाही रुपया खर्च करीत नाही ना मग रुपया खर्चित नाही याला पर्व काळ माहित नाही मग पित्राला जेव घालीत असेल का पित्राला सुद्धा हे जेव घालीत नाही काय काय करत आहे का वेदनाचा वेद होय बरं. हे प्राणची जाऊ पाय मग सणावाराची नेने सोय वा. आतिथ्य ते काय करिला महाराज म्हणे अतिथी काय या ठिकाणी करील याला पर्व काळच माहित नाही रुपया कवा जीवनात खर्चिला नाहीच मग पाडवा आहे म्हणून वाचक सूचक घरला आलेत म्हणून चला म्हणेल का कानोले खाला नाही म्हणणार ना अतिथी देवो भव म्हणणारे मग तिथं अतिथीची सोय करील का नाहीच ना याला माहित आहे यायला घरला जेवायला नेलं की पुरणपोळीला पैसा लागतोय मग रुपया खर्चित नाही मग कोणाला चहा पाजित नाही जेवू घालीत नाही आणि मग काय काय करत नाचणारा सांगू लागले संपत्ती ठेवी आधी निघून तोंडी दगड माती घाली आपण मरती धुळी खाता कष्टानं जमवतोय संपत्ती असणारी जमा करते रात्रंदिवस गोळा करते बँकेत कोटी नेऊन ठेवते धोत्राला गाठी मारते रुपया कोण मागितलाय म्हणजे काही नाही लेकरा बाळाला देत नाही नातूला देत नाही सुनाला नाही काहीच नाही पैसा पैसा म्हणतोय रात्रभर असणारा कष्ट करतोय आणि एका दिवशी जशी तसं मिळत त्या ठिकाणी मरून जातोय धुळी खात असणारा मरतोय मेल्याच्या नंतर एक एकाची जाती बरं. आद पाता सोयने गोड गोड एकत्र जेथे मिळती ते दुःख किती सांगावे महाराज म्हणले बाबा आईशी एक एकाची जाते आणि स्वतः अंधपाता त्या ठिकाणी घेऊन जाता नरकाला घेऊन जातात मग आशे तिघ एका जागी मिळाल्यावर कोणती ग एक बाईच्या नादी लागलेलं एक दारूच्या नादी लागलेलं आणि एक पैशाच्या नादी लागणार असे तिघ जण एकाच घरी एकाच बापाच्या पोटी जन्माला 3 भाऊ जर असे आले त्याचं दुःख काय सांगावं म्हणले महाराज असा विचार असणारा राज्य ऋषी भरतीने त्या ठिकाणी केल्याच्या नंतर आई सासरी मध्ये मातला बरं. विमानी विचारत एकाला गोड. सजनाचा उलंघ केला उन्मत्त छायेला पारितसे बाबा आईसा स्त्री सगळे माताला उन्मत असणारा इंद्र झालाय अशा प्रकारे असणारा उन्मत होऊन याला सज्जनाचं गाव कळालं नाही याला काहीच कळत नाही ना मग असा इंद्रच त्या ठिकाणी उन्मत झाला असावा असं अनुमान प्रमाण भरतीनं लावल्यानंतर आम्ही सूर्यवंशी राजे नियामक आम्हा स्वधर्माची देवा बरं उद्वत लावले शिक विचार अधिक असेना भरती म्हणतात आम्ही सूर्यवंशाचे राज्य आहोत आमच्या राज्यामध्ये अधर्म चालणार नाही आमच्या राज्यामध्ये असणारा अहंकार चालणार नाही आणि ज्यानं अहंकार केला जो
आणि त्याला दंड दिल्याशिवाय मी राहणार नाही असा असणारा विचार करू लागले. म्हणून या रामनामांकित बाण धरून गीताची दारुण छापिसाची आपण दुष्ट दळण करावया. म्हणून भरतने असणारा राज्य बघून त्या ठिकाणी ऋषी भरतनं राम नामांकित असणारा बाण काढल्याच्या नंतर करोनी राम नाम स्मरण बरं. मनुष्य ओळी काढुना गोड बाणाची आज्ञा करुण दुष्ट दळण करावे. राम नामाचं स्मरण केलं. एका हातामध्ये बाण आहे, एका हातामध्ये कमान आहे आणि बाणाला सांगितलं ऐक निर्दळन करायचंय. कोणाचं मंदिरात येऊन झोपणार कोण कोण झोपतंय पहाय आज्ञा दिली. मानसी नामांकिता बरं. हनुमान श्रीराम भक्त गोड, गोड. शिवा परिसात्यंत आप्त राम स्मरत सर्वदा. राम स्मरत सर्वदा. अहो बाण रामनामांकित असणारा बाण आहे आणि इकडे हनुमंतराय शिंग जांभळी खोकला अवघाची वेळ वाया गेला. एवढाच वेळ वाया घालणारे बाकी रात्रंदिन हसदंना गोविंदाचे पोवाडे एवढं सदैव माझ्या हनुमंतरायच्या मुखामध्ये देवाचं नामचिंतन आहे. इकडून बाण निघालाय हनुमंतरायची भेट घेण्यासाठी निघाल्यानंतर सुटोनी सिद्धीच्या कडकडाटी पडला अति संकटे. बरं. गोदावरी करावी जरवरती अभक्त दृष्टी दिसेना. आज्ञा भरतीने दिली. बाण भरतीने सोडला. बाण आकाशामध्ये उसळला. कडकडाट असणारा बाणाचा झाला आणि बाण वरी गेल्याच्या नंतर बाणानं पाहायला सुरुवात केलं. आज्ञा भरताची आहे दुष्टाचं निर्दळन करायचंय आणि बाण विचार करायला आहे बाबा या ज्ञानेश्वर नगरामध्ये एकही दुष्ट झोपलेला दिसणं कोणावर सर्वृष्टी करावं विचार करू लागले. परतोनी जावे जरी पुन्हा बरं. भरत दंडील संपूर्ण मग कपिसी करावे कंदन वा वा. दर्याची स्मरण श्रीरामाचे. बाण मनामध्ये विचार करायला लोखंडाचा बाण विचार करायला आज्ञा भरताची आहे. निर्दळन असणारं दुष्टाचं करायचंय. वापस जावावं मालक शिक्षा करतोय नाही जावावं कोणावर असणारं सर्वृष्टी करावं